नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। सोनई येथील व्यापारी असोसिएशनचा व ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा। सोनई गाव दुपारपर्यंत कडकडीत बंद। 19 ऑक्टोबर रोजी सोनई येथे मारहाणीची घटना घडली होती। या घटनेतील दाखल असलेल्या खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सोनई गावातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या वतीनं सोनईत दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून सोनई पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये सोनई येथील व्यापारी वर्ग, महिला, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सकाळी 11 वाजता सोनई सोसायटीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी चौक, महावीर पेठ, हलवाई गल्ली, बस स्थानक ते राहुरी रोड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला। प्रत्येक ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने या मोर्चात सहभागी झाल्याने मोर्चाला भव्य स्वरूप आलं। मोर्चामध्ये जवळपास 5 ते 6 हजार नागरिक, महिला सहभागी झाल्याने राहुरी शनी शिंगणापूर वाहतूक 2 तास ठप्प झाली होती। यावेळी मोर्चाचे रूपांतर भव्य सभेत झाले। या सभेमध्ये प्रमुख वक्त्यांनी पोलीस प्रशासनाने खात्री करूनच गुन्हे दाखल करायला हवे होते। समोरच्या प्रवृत्तीकडून व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना दमदाटीचे प्रकार घडलेले होते। प्रमुख वक्त्यांनी यावेळी त्याचाही निषेध व्यक्त केला। यावेळी प्रमुख वक्त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी मारहाण प्रकरणातील संजय नितीन वैरागर उर्फ गोंड्या याच्यावर विविध गुन्हे दाखल असताना सुद्धा तरी पण तो गावात राजरोस फिरत होता। तसेच गावात दहशत निर्माण करून लोकांकडून खंडणी मागत होता, पण पोलीस प्रशासन त्याला अटक न करता झोपेचे सोंग घेतले होते। घटनेच्या दिवशी असाच त्याच्या अतिरेकेला कंटाळून घटनाक्रम झाला। काही गुन्हेगारांनी त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर अरेरावी केली, पोलीस स्टेशनवर दगडफेक केली व पोलिसांवर दबाव आणून जे ग्रामस्थ गावात नव्हते किंवा दुसऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये होते हे माहीत असून पण समोरच्याच्या दबावाला बळी पडून निर्दोष लोकांचे खोटी नावे घेतली व तत्परता दाखवून त्यातील काही जणांना अटक केली गेली। जे घटनेत असतील त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, पण सोनईमध्ये असा नवीन पायंडा पाडू नये। तसेच आमच्यातील एक गरीब व्यापारी गणेश चव्हाण हा त्या दिवसापासून आजपर्यंत दवाखान्यात ॲडमिट आहे। त्याला चांगला मार लागलेला आहे, पण प्रशासन त्याचा गुन्हा दाखल करून घेत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। जर पोलीस स्वतःचे रक्षण करू शकत नसतील तर गुंडांना पाठीशी घालत असतील तर अशा प्रशासनाची समाजाला गरज नाही। त्यासाठी याच्यामध्ये सरकारने त्वरित हस्तक्षेप करून SIT स्थापन करून घटनेची चौकशी करावी व चुकीच्या दबावाला बळी पडणाऱ्या पोलिसांवर त्वरित कारवाई करावी। अन्यथा पुढे बेमुदत गाव बंद ठेवून आम्ही रस्त्यावर उतरू, त्याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनाची राहील, असे यावेळी मोर्चाच्या वतीनं निवेदनात म्हटलं आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला 4 दिवसांचा अवधी देत दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी घेतले नाहीत तर घोडेगाव चौफुली येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला। यावेळी सोनई येथील मोर्चात आकाश बेग, लखन जगदाळे, सरपंच कानिफनाथ एळवंडे, अनिल शेटे, राजेंद्र लांडे, श्रुती वने, भाऊसाहेब लांडे, अमोल वांढेकर आदी वक्त्यांनी प्रमुख भाषणे केली। आजच्या मोर्चाप्रसंगी विविध गुन्ह्यातील आरोपीला संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर हा राजरोसपणे सोनई गावामध्ये फिरून व्यापारी व सर्वसामान्य लोकांना खंडणी मागत होता। सोनई बस स्थानक परिसरातील व्यावसायिक गणेश चव्हाण यांच्या दुकानात जाऊन खंडणी मागून त्यांना मारहाण केली। संजय वैरागर याचा सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांना खूप त्रास आहे, तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून पोलिसांचा यामागे आशीर्वाद आहे का? तरी माझ्या पतीला व इतर सहकारी यांना जातीय रंग देऊन खोटे गुन्हे दाखल केले आहेत। हे खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत तर लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सर्व ग्रामस्थ व बांधवांबरोबर येऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल। नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।